आजच्या या परिवर्तन मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी साहेब, आदरणीय दिलीप भाऊ, प्रताप नाना, कपिल दादा, संजू नाना, सतीश बापू, अमोल दादा, सर्व व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यासाठी आपण जवळजवळ 7-8 वर्षापासून वाट बघत होतो की नगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतात ते एकदाच्या लागल्या आणि सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आहे। आनंदाचं वातावरण याच्यासाठी तयार झालं की परिवर्तन घडवून आणायचं आहे हे प्रत्येकाने ठरवून घेतलंय। त्याला कारणं भरपूर आहेत। परिवर्तन का घडवायचं? कारण की ज्या काही समस्या आहेत ते प्रत्येक व्यक्ती जे काही फेस करतोय त्या समस्यांमुळे परिवर्तन घडवून आणायचं असं प्रत्येक नागरिकाने ठरवून ठेवलेलं आहे। भडगावमध्ये कॉलनी एरियामध्ये जर का आपण गेलं आणि ग्रीन पार्क एरियामध्ये जर गेलं तर तिथे रस्त्यांची अवस्था खड्डे आहेत की रस्ता आहे हेच कळत नाही। या भडगावमध्ये महानुभाव पंथ फार मोठ्या प्रमाणावर आहे। या महानुभाव पंथासाठी जी काही दफनभूमी असली पाहिजे ती दफनभूमी सुद्धा इथं नागरिकांची मागणी आहे। ह्या सगळ्या मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत। भडगावमध्ये अनेक ठिकाणी ओपन प्लेसेस आहेत। आपण जर का त्या ओपन प्लेसेसची अवस्था बघितली तर बऱ्याचशा ओपन प्लेसेसला उद्घाटनाच्या अगोदरच त्या स्टेजला आणि त्या ब्लॉक्समध्ये अक्षरशः तडे पडलेले, तिथं झाडं उगवून गेले, अक्षरशः त्याला मेंटेनन्स नाही आणि इतकं पुअर क्वालिटीचं काम आहे की ते बघून असं वाटतच नाही की नवीन आहे। तुम्हाला जर मी पाचोऱ्याचा किस्सा सांगितला, पाचोऱ्याला एका ठिकाणी ते स्टेज असतं ओपन प्लेसला, त्याच्या मागे भिंत बांधली। ती आज भिंत बांधली संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा पाणी मारायला गेला तर अक्षरशः भुरभुर माती खाली पडत होती। इतकं निकृष्ट दर्जाचं जर काम करत असाल तर म्हणजे फक्त बांधकाम करायचं आणि बिलं काढायचे असा प्रकार आज पाचोरा असेल, भडगाव असेल या पूर्ण मतदारसंघात चाललाय। मी विधानसभेच्या वेळी बऱ्याच भडगाव तालुक्यात फिरली, त्यावेळी आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या महिला भगिनींची अशी मागणी होती की भडगाव शहरामध्ये चांगला उद्योग आला पाहिजे, आमच्या महिला भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। पण एकही उद्योग व्यवसाय भडगावमध्ये आलेला नाही आणि आमच्या तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे साहजिकच त्यांना सोपा व्यवसाय काय वाटतो तर वाळू चोरीचा। गिरणा माईला अक्षरशः रिकामं करून टाकलेला आहे, इतकं वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे ते वाळू उपसा झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत आणि वाळूचा व्यवसाय करणारी मुलं सुद्धा अडचणीत। ते चुकीच्या मार्गाला जातात आणि शेवटी त्यांचं लग्न होत नाही। ही अगदी प्रॅक्टिकल गोष्ट आहे। माझ्याकडे निर्मल सीड्समध्ये अनेक मुलं येतात आणि ते सरळ सांगतात, ताई आम्हाला नोकरीला ठेवा। आपण विचारावं, तू आधी काय काम करत होतो? काही नाही, मी काही नाही असंच। अरे पण तू इतके वर्ष झालं काही तर करत असेल ना? तो हळूच सांगतो, मी वाळूचा धंदा करत होतो। मग का नाही करत तो? तुला तिकडे जास्त पैसे मिळतात। तो म्हणतो पैसे मिळतात बरोबर आहे, पण लग्न होत नाही, मला कोणी मुलगीच देत नाही। अशी परिस्थिती आज समाजामध्ये आलेली आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की वाळू चोरी ही थांबली पाहिजे आणि जर का आपल्याला हे परिवर्तन हवं असेल तर आपण सगळ्यांनी कमळ ही निशाणी कायम लक्षात ठेवा। ह्या सगळ्या गोष्टींना भडगावकर अतिशय त्रस्त झालेले आहेत। भडगाव हा अगदी संस्कारित असं गाव आहे, संस्कारित असा तालुका आहे आणि त्यामुळे इथली वाळू माफिया किंवा गुंडागर्दी ही जी काही संपवायची आहे असं भडगावकरांनी स्वतः 100% ठरवून घेतलंय आणि त्याचमुळे कदाचित आमदार साहेब घाबरलेले आहेत। ते साधे सुधे घाबरले नाहीत तर प्रचंड घाबरलेले आहेत।
ते आता लोकांच्या घरी जाऊन गळ्यात रुमाल टाकतायत, त्यांच्या घरी जाऊन प्रवेश करून घेतायत. इतकी प्रचंड भीती आहे. जर एखाद्या माणसाने खरोखर विकास कामं केले असतील तर त्याला घाबरायची काय गरज आहे? छाती ठोकून सांगेल तो माणूस, मी इतका विकास केलेला आहे, मला घाबरायची गरज नाही, लोक मला बरोबर मतदान करतील. पण यांना माहिती आहे आपण विकास केला, आपण तो कशा पद्धतीचा केला? फक्त टक्केवारीचा, ठेकेदारी देणे, टक्केवारी काढणे याचा विकास केलेला आहे. म्हणूनच ते घरोघरी जाऊन गळ्यात रुमाल टाकून प्रवेश करून घेत आहेत, धमकी देऊन प्रवेश करून घेत आहेत. इतका केविलवाणा प्रकार मी तर याच्या आधी कधी बघितला नाही. युतीमध्ये विधानसभेत लढले त्यावेळी मंगेश दादांनी मदत केली, गिरीश भाऊंनी, सगळ्यांनी अंगावर घेतली निवडणूक. आणि तरी सुद्धा आता त्यावेळी ते युतीमध्ये होते, त्यांचं आमदार साहेबांचं कौतुक केलं असेल, ते आता जुने व्हिडिओ क्रॉप करून सेंड करतायत की मंगेश दादा असं असं बोलले आप्पांच्या बद्दल, गिरीश भाऊ आप्पांच्या बद्दल चांगले बोलले. हे अशा हा केविलपणा प्रकार आज त्यांना करायला लागतो आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. खरं तर आपल्या मतदारसंघाच्या आजूबाजूला दोन्ही मतदारसंघ आहेत, गिरीश भाऊंचा मतदारसंघ, मंगेश दादांचा मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघामध्ये जर का आपण विकास कामं बघितले तर गिरीश भाऊंच्या मतदारसंघात सुद्धा मी काल परवा पण माझ्या भाषणात सांगितलं की तिथे पाण्याचा प्रश्न गिरीश भाऊंनी खूप मोठ्या प्रमाणात सोडवला. लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून असे अनेक कामं त्यांनी चांगली केली. आणि मंगेश दादांच्या मतदारसंघात तर मला वाटतं दादांना फक्त एक टर्म पूर्ण झाली, दुसरी सुरू झाली, तरी सुद्धा अतिशय वेगाने दादांचा विकास कामांचा जो काही धडाका आहे तो अतिशय वेगाने चाललेला आहे. शहराची डेव्हलपमेंट जर बघितली आपण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, जलतरण तलाव असेल, भव्य गार्डन असेल, नाट्यगृह असेल, शासकीय इमारत असेल, आणि आता तर दादांनी शासकीय विश्रामगृह इतकं सुंदर केलं आहे, त्याची क्वालिटी इतकी छान आहे की त्यांनी त्या विश्रामगृह बनवण्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. इतकं सुंदर विश्रामगृह बनवलंय की असं विश्रामगृह जळगावमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचं काम दादांनी केलंय. तसं नाव घेणं होईल असं काही एखादं काम तुम्ही इथे दाखवा की इतकी चांगली प्रगती केली आहे म्हणून. खरं तर मी राजकारणामध्ये फार उशिरा आली, माझ्यासाठी सगळं नवीन होतं. सुरुवातीला 2 वर्षामध्ये कुठली सत्ता नसताना सुद्धा बाजार समितीमध्ये आपण 7 जागा निवडून आणल्या, शेतकी संघामध्ये 3 जागा निवडून आणल्या, लोकसभेमध्ये खूप चांगली फाईट दिली, विधानसभेमध्ये सुद्धा चांगली फाईट दिली. त्यामुळे आमदार साहेबांचे इंडिकेटर लागले. त्यावेळी मी एकटी होती, पण आता आम्ही एकटे नाही. आम्ही आता 5 लोक एकत्र आलेलो. मी असेल, दिलीप भाऊ असतील, अमोल भाऊ असतील, प्रताप नाना असतील आणि जुनी भाजप असेल, असं 5 मिळून ही 5ची ताकद इतकी एकत्र आलेली आहे, म्हणून आमदार साहेब घाबरलेले आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना शब्द देते की यापुढच्या ज्या पण निवडणुका होतील त्या ताकदीने होतील. अगदी तुम्हाला कुठलेही तुमच्या मनामध्ये किंतु परंतु हे अजिबात ठेवू नका. अगदी प्रामाणिकपणे सगळेजण मेहनत करतील. आम्ही आमच्या परी आम्ही 5 जण आम्ही आमच्या परीने 100% मेहनत करू. आमच्या परीने आम्हाला जेवढं देता येईल तेवढं देऊ. तुम्ही सगळ्यांनी खाली मेहनत करायची आहे. आणि आपले वरचे नेते आहेत त्यांचा तर 100 नाही 1001% आपल्याला सपोर्ट आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही. आता निवडणुकांची घोषणा तर झाली, पण मला असं वाटतं की आपण त्याला लाईटली घेऊन चालणार नाहीये. आज इथे ग्रामीण भागातले पण लोक आलेले, तर मला वाटतं ग्रामीण भागातल्या लोकांनी जिथं शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये बघा की आपलं कोण नातेवाईक राहतो का, आपलं कोणी मित्र परिवारातलं कोणी राहतं का, व्यवसायाच्या माध्यमातून आपले काही ओळखीचे आहेत का, तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा आणि त्या पद्धतीने नगरपालिकेला ताकद द्यायची. नगरपालिकेच्या निवडणुका चांगल्या पद्धतीने जिंकल्या तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना अजिबात त्रास होणार नाही. त्या पण निवडणुका आपण जोरात लढणार आहोत आणि
जिल्हा परिषदेवर आपलीच सत्ता बसणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्याच संस्थांवर आपला झेंडा फडकणार आहेच, यात बिलकुल शंका नाही. पण मला एक दोन गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटतात. आज बऱ्याच उमेदवारांनी अर्ज भरलेले असतील, त्यातील आपण कोणत्याही दोनच लोकांना उमेदवारी देऊ शकतो. परंतु ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी आपण त्या दोन उमेदवारांच्या मागे त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं आहे. अजिबात कुणीही नाराज व्हायचं नाही. आणि अजून एक दुसरं सांगते की तोंडात साखर ठेवा, कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवा आणि पायाला भिंगरी बांधा. तर ह्या तीन गोष्टी आपण केल्याशिवाय आपण यशापर्यंत पोहोचू शकत नाही. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना सांगेन की 2 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी आपले वैयक्तिक कामं बाजूला ठेवा. मी उमेदवार आहे असं आपण प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच आपण ती ताकद लावली तर 100% आपला विजय होणारच आहे, यात मला शंका नाही. पण मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.